नमस्कार मित्रांनो, शेतकरी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. हे आपलं आहे नागर. तर नागरचं काम झालेलं आहे मित्रांनो. नागरचं काम कसं झालेलं आहे, काय झालेलं आहे ते मला मी दाखवतो मित्रांनो पुढं. आणि पहिले पाऊस ते आपल्या नाल्याचं पाणी, पाऊस नाल्याचं पाणी किती वाहत आहे मित्रांनो. असं भारी वाटत आहे आणि निसर्ग वातावरण पाहू शकता तुम्ही, एकदम हिरवगार दिसत आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही, हा आपला नागर आहे. चला आपण जाऊया शेतामध्ये. तर आपण आलो शेतामध्ये. पाहू शकता मित्रांनो, हे नांगरणी केलेले मका आहे. म्हणजे नांगरणी करण्याचं कारण हा असतो मित्रांनो, की आपला जो मकी असतो, हा जो मकी असतो, हा मकाला इकडनंही माती लागून येते, इकडनंही माती लागून येते. म्हणजे मका हा म्हणजे पाऊस किती आला तरी मकाला तो एक प्रकारचा भर लागून जातो. इकडनं पण माती लागते, इकडं पण माती लागते. म्हणजे असं आपण नांगरणी केलेली आहे. त्या नांगरणीचा फायदा असा आहे मित्रांनो, तर असं पाहू शकतो तुम्ही. नांगरणीचा फायदा असा असतो की पाऊस जर कमी जास्त आला म्हणजे कधी पाणी येत नाही टाईमला, कधी कधी खूपच वेळ लागतो पाणीला येत नाही, तर मग आपल्या विहिरीचं पाणी आहे ते आपण भरू शकतो. या हिशोबाने आपण असं नांगरणी केली जाते. मका नांगरणी केल्यानंतर थोडंफार मका असं होतो नुकसान, पण मात्र पाणी भरायला आपल्याला का अडचण येणार नाही. कारण की कसं मित्रांनो, कधी पाऊस लयच गॅप देतो, कधी गॅप देत नाही, सारखं येत राहतो. मग आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. तर आलाच प्रॉब्लेम तर आपल्याला विहिरीचं पाणी भरावं लागतं मकाला. आणि हे जे आपण याला म्हणतो आपण बेलं पाडलेले किंवा मके नांगरलेले असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, मके नांगरलेले असं म्हणजे घ्या. आणि त्याच्यात आपल्याला पाणी भरायला पण सोपं जातो. डायरेक्ट आपल्याला डायरेक्ट पाणी सोडलं तर डायरेक्ट सरळ येतो याच्यातून. तर त्यासाठी आपण नांगरणी पूर्ण वावरामध्ये नांगरणी करून घेतली आहे. आणि तणनाशक फवारणी मारायचं अजून बाकी आहे मित्रांनो. आता फक्त आपल्याला जर पाऊस समज आलाच नाही, पाऊस तर येणार आहे ते पण टायमिंगला येत नाही, त्यामुळं आपण नांगरणी केलेलं जर मका असेल त्याला आपण पाणी भरू शकतो मित्रांनो. त्याला पाणी भरता येतो. आणि जर असं बिना नांगरणीचं असेल त्याला आपल्याला पाणी भरायला अडचण येते. का अडचण कशी येते की त्याने पाणी कुठेही जिथं बघितलं वाट त्याला पाणीला जिथं वाट दिसली तिथं निघून जातो. त्याच्यामुळं हा जो बेल पाडलेला असतो किंवा नांगरलेला असतो त्याच्यात सरळ पाणी जे सरळ दिसत आहे, सरळ पाणी सोडलं का सरळ निघून येतो. म्हणून आपला उपयोग हाच आहे की नांगरणी केलेला हाच फायदा असतो की आपल्याला नांगरणी झालेल्यानंतर आपल्याला जर पाणी भरायची आवश्यकता आली विहिरीचं पाणी भरण्यासाठी, तर आपण पाणी भरू शकतो मित्रांनो. म्हणून हे मक्की नांगरण्याचा फायदा हेच आहे. आणि आपल्या बैलाचं पूर्ण आराम करता पाहू द्या. त्याला दोघं ठिकाणी आपलं नांगरणी करून गेलेलं आहे. मग का नांगर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.